मी कालच खरं तर मीडियाला माहिती नाही, दुर्दैवाने वेगवेगळ्या चॅनलचे काही अँकर कारण नसताना माझ्या नावाची बदनामी करून मला त्याच्यात टार्गेट करतात. माझा दुरान्वय पण संबंध नाही आणि ह्यामध्ये मी काल पण जाहीरपणे बोललो. मी पहिल्या दिवसापासून आमचे चोबे म्हणून सीपी आहेत. मी पुण्याच्याही सीपीला सांगितलं आणि पिंपरी चिंचवड पण पुण्याचे सीपी म्हणले की दादा टोटली केस ही चोब्यांकडे. म्हणलं ह्याच्याकडे आणि त्याच्याकडे असं करू नका. जिथं कुणाची गरज लागेल त्यांनी ताबडतोब कसलाही विचार न करता ती सगळी मदत करा. त्याच्यातले बहुतेक सगळे अटक होते, परंतु दोघं अटक नव्हते. त्यांनी 3 टीम सोडलेल्या होत्या. काल पुन्हा मी सकाळी चोबेला सांगितलं की अजून टीम वाढवा, पण ह्यांना अजिबात सोडता कामा नये. ताबडतोब अटक करून त्यांना जे काही आता नवीन आपण काही कायदे केलेले आहेत, जुने कायदे आहेत, ह्या सगळी कलमं लावून ह्यांचे जे कोणी याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी काल ज्या मुलीच्या दुःखद घटना घडलेली आहे तिच्या वडिलांशी पण बोललो. आज मी माझे कोल्हापूरचे कार्यक्रम करून ज्यावेळेस पुण्याला जाईल त्यावेळेस मी संध्याकाळी त्यांचा घरी भेटायला पण जाणार आहे. माझे इतर पण सहकाऱ्यांना मी पाठवलेलं होतं आणि हे दोघांचं लव्ह मॅरेज झालेलं होतं, परंतु आता तो विषय काढून उपयोग नाही. त्यांनी जरा जरी त्या मुलीनं कधी मला सांगितलं असतं किंवा दादा इथं मला असा असा त्रास होतो, तर ताबडतोब आपण पुढच्या ज्या काही ॲक्शन घ्यायच्या त्या घेतल्या असत्या. पण जे काही त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे ह्याच्यात राज्याचे प्रमुख गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे. मी तिथला पालकमंत्री या नात्याने लक्ष घातलेलं आहे आणि या संपूर्ण जे कोणी दोषी असतील हगवणे परिवारातले त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाणार आहे. त्यांना कुठल्याही पद्धतीनं त्यामध्ये कुठली कमतरता ठेवली जाणार नाही अशा पद्धतीची काळजी पोलीस खातं घेत आहे, आम्ही सगळेच घेतोय आणि मी पूर्णपणे कसपटे परिवाराच्या बरोबर त्याच्यामध्ये आहे. कुठलाच पक्ष सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. 2-3 दिवस तो मुलगा आई नसल्यामुळे रडत होता. काल मात्र तो आजीच्या कुशीमध्ये छानपणे झोपला आणि एकंदरीत मी आज आता काल फोनवर बोललोय. मी त्यांना सगळं काही सांगितलं. ते म्हणले दादा तुम्ही म्हणजे त्यांना लग्नातल्या सगळ्या गोष्टी आठवल्या. त्यांनी पण मला बोलून दाखवलं. तुम्ही तो विषय काढलेला होता आणि आज रात्री गेल्यानंतर मी त्यांच्याशी पुन्हा बोलून त्यांना हे जे काही सापडत नव्हते, आपला पोलिसांनी यंत्रणा एवढी सक्षम आहे, कुठलाही पाताळात जरी लपला तरी आपण पकडून काढू शकतो अशी म्हणण्यामागचा उद्देश. दादा कुठलाही पक्ष असेल, कुठलाही नेता असेल अशा पद्धतीचे कृत्य करायला सांगत नाही किंवा कुठलाही म्हणत नाही, तरी देखील अशा कृत्यामुळे एक मनस्ताप होतो नेत्यांना. मनस्ताप होतो. तुम्ही काही चॅनलवाले बघा, हे अजित पवारांनी असं, अरे अजित पवारांचा काय संबंध आहे? माझा दुरान्वय पण संबंध नाही. फक्त पक्षाचा तो कार्यकर्ता होता. मग आम्ही काही कार्यकर्ता. उलट तुम्ही पत्रकार मित्रांना सगळ्यांना माझ्या ह्याच्याबद्दलचे मतं किती स्पष्ट आहेत, माझे विचार किती स्पष्ट आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मी जर कुणी जवळचा असो लांबचा असो त्याचा विचार आपण करत नाही. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लग्न झालेल्या ज्या मुली असतात त्यांच्या बाजूने तर अधिक आपण कडक कायदा केले पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.